2 दिवसापूर्वी आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव परिसरामध्ये वादळी पाऊस आला आणि या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. आता हे संदीप मिंडे नावाचे शेतकरी आहेत. तर त्यांचे संपूर्ण पोल्ट्री ह्या वादळामध्ये उडून गेली. अगदी सगळं भुईसपाट झालं. त्यामध्ये असलेले पक्षी देखील त्याच्यामध्ये मृत्यू पावले. शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. हे संपूर्ण शेड या वादळी पावसाने पडून गेलेलं आहे. मोठा आर्थिक फटका बसला. शासनाकडून त्याचा पंचनामा होईल, त्याची भरपाई मिळेल, परंतु त्यांचा तुटलेला आधार, त्यांचं झालेलं नुकसान काही 100% मिळणार नाही. निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्याच्या मुळावर उठतोय. खूप मोठी पोल्ट्री या ठिकाणी होती आणि त्याचं संपूर्ण ती पोल्ट्री, त्याचे पत्रे उडून गेले, त्यातले पक्षी मृत झाले. मोठं नुकसान आहे. शासनाकडून पंचनामा होऊन या कुटुंबाला थोडाफार आधार दिला जाईल, परंतु झालेलं नुकसान त्यामधून काही कव्हर होणार नाही. या आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार वाघ त्यांची टीम यांनी ह्या घटनास्थळी भेट दिली आणि त्याचे पंचनामे देखील केला, परंतु याचं होणारं नुकसान ह्या मिळणाऱ्या भरपाईमधून कव्हर होणार नाही. राजकीय विविध पक्षाच्या नेत्यांनी देखील या ठिकाणी भेट दिली. म्हणजे भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, त्याचबरोबर शिवसेनेचे नेते रमेश शेवले, या सगळ्या मंडळींना भेट देऊन या संदीप मिंडे यांना आधार देण्याचं काम केलेलं आहे. शासन देखील आधार देईल. या विभागाचे माजी खासदार शिवाजी आढळराव, त्याचबरोबर आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी देखील भेट देणं इकडं मोठं आहे. या शेतकऱ्याला आधार द्यायला हवा आणि नुकसानीचं जे नुकसान झाले ते अगदी अगणित झालेलं आहे. निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्याच्या मुळावर उडतोय. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी आज जमीनदोस्त झालेला आहे. शेतामध्ये पिकवलेल्या कुठल्याही पिकाला योग्य बाजारभाव मिळत नाही. बाजारभाव नाही आणि त्यातून हे असं होणारं नुकसान, शेतकऱ्यांनी जगायचं कसं, आपल्या कुटुंबातली कच्ची बच्ची जगवायची कशी, वाढवायची कशी, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. या शेतकऱ्याचं ही जी संपूर्ण पोल्ट्री आहे, ही पोल्ट्री पूर्णपणे जमीनदोस्त झाली आणि आपण आता पाहतोय दुरुस्त करण्याचं काम थोड्याफार प्रमाणात ते केलं जाईल. या ठिकाणी एक वेल्डर आलेला आहे. लाईट कटिंगचं काम चालू आहे. इथं MSBचा पोल आहे, तो पण पूर्णपणे वाकलेला आहे. कधी खाली पडून काही दुर्घटना देखील होऊ शकते. या ठिकाणी वीज वितरण कंपनीने देखील तातडीनं लक्ष घालणं गरजेचं आहे. संदीप मिंडे या शेतकऱ्याला हा मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. त्यांच्यावर मोठा हा आघात आलेला आहे. या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील, त्याचबरोबर या विभागाचे माजी खासदार शिवाजी आढळराव तातडीनं यांच्या मदतीला धावून येतील, अशा प्रकारची अपेक्षा स्थानिक मंडळींना आहे. माझं नाव संदीप निवृत्ती मिंडे. आता या पोल्ट्रीमध्ये किती कोंबड्या होत्या सगळ्या? आमच्या 5,000 कोंबड्या होत्या सगळ्या. 5,000 पक्षी? हो. किती दिवसाचे पक्षी होते सगळे? पूर्ण तयार झालेली. मला होता 2 दिवसात जाणार होता. मला 2 दिवसात माल जाणार होता. किती भांडवल होते? ते पक्ष्यांचं जवळजवळ 5 ते 6 लाख रुपये भांडवल होतं सगळं. खाद्य पक्षी आणि मॅनेजमेंट याच्यात. शेडचं लय, मग शेडचं वेगळंच आहे. शेडचं जवळजवळ 10 ते 12 लाख रुपये शेडचं. शेड आणि कोंबड्या, हो, धान्य सगळं मिळून किती? जवळजवळ 20 लाख नुकसान झालं. 20 लाख रुपये नुकसान. काय महसूलचं कोणी आलं होतं? येऊन गेले तहसीलदार, आलते, येऊन भेट देऊन गेलेत. म्हणले मग करू आम्ही काहीतरी. म्हणले काय पॉलिटिकल कोणी आलं का? पॉलिटिकल पण येऊन गेलेत. कोण आलं? तसे सर्वच येऊन गेले तसे. म्हणजे सर्व म्हणजे काय नाव? प्रथम या ठिकाणी बनपंटी पाटील, अच्छा, व त्याच्यानंतर हे अरुण गिरे, त्याच्यानंतर सुरेश भोर, तुम्हाला सांगतो हे आपले रमेश शेट्टी येवले, हे येऊन गेले. देवदत्त निकम साहेब पण येऊन गेले. सगळे म्हणजे आले, सगळेच म्हणजे येऊन भेट घेऊन गेले सगळेजण. आता कोंबडे जिवंत किती?
जिवंत राहिलेच नाहीत. ते हे आहे ते 4-5-6 मग ते कशा वाचले मग? हे असे काडे कोपऱ्याला बसल्यामुळे वाचले असतील ते. आता हे सगळं उभं कसं करणार दादा? उभं राहायचं आता कठीणच चाललंय. आता भांडवलच म्हणजे आमचं याच्यावरच उदरनिर्वाह सर्व चालू होतं. शेती किती तुम्हाला? शेती मला 2 एकर शेती आहे. घरी कोण कोण असतं? आई वडील मी मंडळी. मुलं शिकत आहेत. कितीला आहेत मुलं? मग इंजिनिअरिंगला आहे आता चालू आहे. म्हणजे पुण्यात काही पुण्यात काय शासनाकडून काय अपेक्षा? शासनाकडून तसे मग अपेक्षा तर भरपूर आहे, पण काय होते त्याच्यावर अवलंबून आहे. हे उभं राहण्यासाठी आम्हाला तशी भरपूर गरज आहे आता, पण झालं पाहिजे अशी आमची इच्छा आहे. इथे पुढं परत काय करणार इथे? तर शेडच उभं करा. दुसरं आम्हाला ते आमचं हे म्हणजे आम्हाला ते ह्या धंद्यात म्हणजे थोडंसं म्हणजे त्याचा अनुभव आहे थोडा, मग त्याच्यामुळे दुसरा धंदा करू शकत नाही. मी मुळात माझ्या पोलिओ आहे, मला अपंग आहे, मला दुसरं काम पण करता येत नाही. त्याच्यामुळं मग पोल्ट्री कधी उभी केली होती? झाले 5-6 वर्ष झाले असतील. कुक्कुटपालन व्यवसाय फायद्याचा म्हणजे असं म्हणजे आमचं हे चालू राहिलं होतं, म्हणजे रुटीन कुटुंब चालू होतं. एवढा लई नफा आहे असं नाही. पण पाऊस किती वाजता आला? पाऊस 4 वाजता आला होता. पाऊस 4च्या नंतर म्हणजे 4 वाजता जे वादळ आलं, असं भयानक वादळ होतं ना, तर काय हे झालं नाही. आमचा एक मुलगा त्या आतमध्ये काम करत होता, सुदैवाने तो वाचला आतमधून. ते याच्यातून मग पत्रा फुटल्यामुळं त्याला निघता आलं बाहेर. म्हणजे हे सगळं जागेवर दाबलं? असं जागेवर बसलं खाली. त्याच्यानंतर मग आता स्थानिक मुलं आपली शेजारी पाजारीमुळे इथले कार्यकर्ते यांनी भरपूर मदत केली. ती पत्रे बाजूला काढायला, मग ते हे करायला मग हे करत. संदीप मिंडे या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. 5,000 पक्षी मृत झाले. त्याचबरोबर हे संपूर्ण शेड जमीनदोस्त झालेलं आहे. दुर्दैवाने त्यामध्ये काम करत असलेला जो माणूस होता, म्हणजे सुदैवाने तो वाचला. सुमारे 20 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. आता प्रशासनाने इथं आले, पंचनामा केला, काय आर्थिक मदत मिळेल नाही मिळेल माहीत नाही, परंतु ह्या मिंडे कुटुंबाचं संपूर्ण होत्याचं नव्हतं झालं. संदीप मिंडे यांचं अर्थकारण कोलमडलेलं आहे. एक अपंग व्यक्ती आहे, त्यांचा एक मुलगा इंजिनिअरिंगला शिक्षण घेतो आहे, कुटुंब चालवायचं आहे, आणि चरितार्थाचं जो कुक्कुटपालन होतं, जे चरितार्थाचे जे साधन होतं, ते साधन आता संपलेलं आहे. या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील आणि या विभागाचे माजी खासदार शिवाजी आढळराव, तुम्हाला सामान्य जनतेबद्दल प्रचंड आस्था आणि आदर राहिलेला आहे. इथं या, भेट द्या आणि या शेतकऱ्याला उभं करण्याचा प्रयत्न करा. या शेतकऱ्याला जर तुम्ही साथ दिली तर यांचा दुवा भविष्य काळामध्ये तुमच्या पाठीशी राहील. आज जगाचा पोशिंदा खूप अडचणीमध्ये, शेतामध्ये पिकवलेल्या पिकाला बाजारभाव नाही, निसर्गाचा लहरीपणा मुळावर ओढतोय, आणि असं जर संकट अवकाळी पावसाचं आलं तर शेतकऱ्याला कशाचाच आधार राहत नाही. दिलीप वळसे पाटील, शिवाजी आढळराव, आपण घटनास्थळी भेट द्या आणि या शेतकऱ्याला आधार द्या. सुरेश वाणी, बिंगर टाइम्स, लाखनगाव. भाऊ नमस्कार. नमस्कार. काय परवा नेमकं काय घडलं? वाऱ्याच्या वादनात ते शेड अचानक आला अंगाव. आतमध्येच होतं, थोडं लागले पाठीला. किती वाजता घडलंय? 4-4:15 वाजता. तुमचं काय नाव? संदीप श्रीपती खंडवे. ज्यावेळेस वादळ झालं तेव्हा तुम्ही कुठे होते? आतमध्ये होतो. शेडमध्ये? हा, शेड. बाहेर कसे आले? पत्र्यातून बाहेर आलो. पत्र तोडून का काय, कसं? हा, पत्रात काढून तोडून. आता सगळं अंगावर पडलं? हा, खाली ते सगळे पक्षी मृत्यू झाले? पक्षी झाले. ताई तुमचं काय नाव? शिल्पा संदीप खंडे. तुम्ही कुठे होते? आम्ही खोलीत होते. हा सगळा प्रसंग पाहिल्यावर अचानक ओढवलेलं संकट, काय तुमच्या भावना आहेत? आता काय झालं ते वाऱ्याच्या वादनात काय सांगू. म्हणजे अक्षरशः मृत्यू पाहिला डोळ्यासमोर? हा, मृत्यूच पाहिला होता. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच
विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.